नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव। आज आपण भारतीय न्यायसंहिता BNS या कायद्यातील कलम 44 या कलम 44च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे समजून घेणार आहोत। भारतीय न्यायसंहिता BNS 2023 मधील कलम 44 खाजगी संरक्षणाच्या अधिकारातील शेवटचे आणि अत्यंत महत्त्वाचे कलम आहे। हे कलम अशा कठीण परिस्थितीवर भाष्य करते जिथे स्वतःचा जीव वाचवताना एखाद्या निरागस इनोसंट व्यक्तीला इजा होण्याची शक्यता असते। या कलम 44चे सविस्तर विश्लेषण पाहूया। कलमाचे नाव प्राणघातक हल्ल्याविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरताना निष्पाप व्यक्तीला इजा होण्याची जोखीम। काय म्हटलेलं आहे? प्राणघातक हल्ल्याविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरताना निष्पाप व्यक्तीला इजा होण्याची जोखीम। राईट ऑफ प्रायव्हेट डिफेन्स अगेन्स्ट द डेडली असॉल्ट व्हेन देअर इज अ रिस्क ऑफ हार्म टू इनोसंट पर्सन। या कलमाची व्याख्या कशी आहे? जर एखाद्या अशा हल्ल्याविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरला जात असेल, काय म्हटलंय? जर एखाद्या अशा हल्ल्याविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरला जात असेल ज्यातून मृत्यूची रास्त भीती निर्माण झाली आहे आणि परिस्थिती अशी असेल की एखाद्या निष्पाप व्यक्तीला इजा पोचवण्याची जोखीम घेतल्याशिवाय तो अधिकार प्रभावीपणे वापरता येत नसेल, तर त्या व्यक्तीचा खाजगी संरक्षणाचा अधिकार अशा जोखमीपर्यंत विस्तारित होतो। काय म्हटलेलं आहे? जर एखाद्या अशा हल्ल्याविरुद्ध खाजगी संरक्षणाचा अधिकार वापरला जात असेल ज्यातून मृत्यूची रास्त भीती निर्माण झाली आहे आणि परिस्थिती अशी असेल की एखाद्या निष्पाप व्यक्तीला इजा पोचवण्याची जोखीम घेतल्याशिवाय तो अधिकार प्रभावीपणे वापरता येत नसेल, तर त्या व्यक्तीचा खाजगी संरक्षणाचा अधिकार अशा जोखमीपर्यंत विस्तारित होतो। या कलमाची मुख्य अट काय आहेत? तर अटी आहेत, हे कलम लागू होण्यासाठी खालील अटींची पूर्तता होणे आवश्यक आहे। पहिली अट आहे मृत्यूची भीती। समोरून होणारा हल्ला इतका गंभीर असावा की संरक्षकाला आपल्या मृत्यूची खात्री वाटली पाहिजे। दुसरी अट आहे अपरिहार्यता। निष्पाप व्यक्तीला इजा होण्याची जोखीम पत्करल्याशिवाय व्यक्तीचा जीव वाचवणे अशक्य असावे। आणि तिसरा आहे सद्भावना। हे कृत्य केवळ स्वतःला वाचवण्यासाठी केलेले असावे, निष्पाप व्यक्तीला मुद्दाम मारण्यासाठी नाही। तर ह्या 3 प्रमुख अटी या कलमात लागू होतात। तर कलमाची सोप्या भाषेत स्पष्टीकरण समजून घेऊया। कल्पना करा की एका हिंसक जमावाने तुम्हाला जिवंत जाळण्यासाठी घेरले आहे। तुमच्याकडे बंदूक आहे। तुम्हाला माहीत आहे की जर तुम्ही जमावावर गोळीबार केला तर गर्दीत असलेल्या एखाद्या निष्पाप मुलाला किंवा बाजूला उभ्या असलेल्या व्यक्तीला चुकून गोळी लागू शकते। अशा परिस्थितीत कायदा तुम्हाला सांगतो की स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही ती जोखीम पत्करू शकता। जर त्या गोळीबारात चुकून एखाद्या निष्पाप व्यक्तीचा मृत्यू झाला किंवा ती जखमी झाली तर तुम्हाला गुन्हेगार मानले जाणार नाही। उदाहरणं काय? जमावाचा हल्ला। उदाहरणे पाहूया। जमावाचा हल्ला। वर एका जमावाने हल्ला केला आहे। तो स्वतःला वाचवण्यासाठी जमावावर गोळी झाडतो। गोळीबारात जमावातील गुन्हेगारांऐवजी गर्दीत असलेल्या एका लहान मुलाला चुकून गोळी लागते। येथे ने कोणताही गुन्हा केलेला नाही, कारण तो स्वतःचा जीव वाचवण्याच्या प्रयत्नात होता। लॅटिन मॅक्झिम काय आहेत या कलमासंबंधात? हे कलम नेसेसिटियस इंड्युसिट प्रिव्हिलेजियम क्वाड जुरा प्रायव्हेटा या तत्वावर आधारित आहे। याचा अर्थ असा आहे की गरज किंवा निकड ही खाजगी अधिकारांच्या बाबतीत विशेषाधिकार निर्माण करते। म्हणजेच आपत्कालीन परिस्थितीत स्वतःचा जीव वाचवणे हे इतर सामाजिक नियमांपेक्षा वरचढ ठरते, असा याचा अर्थ आहे। आता कलम का बरं अस्तित्वात आलेला आहे? जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यूच्या दारात उभी असते तेव्हा ती अचूकता प्रिसिजन पाळू शकत नाही। अशा अत्यंत तणावाच्या परिस्थितीत जर निष्पाप व्यक्तीला इजा होण्याची भीतीने संरक्षकाने प्रतिकार केला नाही तर तो स्वतः मारला जाईल। मानवी जीव वाचवण्याच्या नैसर्गिक प्रवृत्तीला कायदेशीर संरक्षण देण्यासाठी हे कलम अस्तित्वात आलेलं आहे। आता कलमाचे महत्त्व आणि उद्दिष्ट काय? सर्वोच्च संरक्षण। मृत्यूच्या छायेत असलेल्या व्यक्तीला कोणत्याही कायदेशीर कचाट्यात न अडकता लढण्याचे बळ देणे। व्यवहार्यता। युद्धासारख्या किंवा दंगलीसारख्या गोंधळाच्या परिस्थितीत अचूक निर्णयाची अपेक्षा न करणे। आत्मरक्षण। स्वतःचा जीव वाचवणे ही सर्वोच्च प्राथमिकता आहे हे मान्य करणे। कलमाचे उल्लंघन आणि शिक्षा उपाय। मर्यादा। जर हल्ल्यातून केवळ साधी दुखापत होण्याची भीती असेल तर तुम्ही निष्पाप व्यक्तीचा जीव धोक्यात घालवू शकत नाही। हे कलम केवळ मृत्यूच्या भीतीच्या वेळीच लागू होते। शिक्षा। जर परिस्थिती गंभीर
नसेल आणि तुम्ही निष्पाप व्यक्तीला इजा केली तर तुमच्यावर निष्काळजीपणामुळे झालेला मृत्यू एक कलम 106 अंतर्गत कारवाई होऊ शकते तुमच्यावर. न्यायालयीन प्रकरणे निर्णय समजून घ्या. या कलमाचे खटले दुर्मिळ असतात कारण मृत्यूची भीती ही वस्तुस्थितीवर अवलंबून असते. के.सी. मॅथ्यू विरुद्ध त्रावणकोर कोचीन राज्य न्यायालयाने स्पष्ट केले की जेव्हा एखाद्या व्यक्तीवर प्राणघातक हल्ला होतो तेव्हा त्याने त्याच्या प्रतिकाराचे मोजमाप सोनाराच्या काट्यावर गोल्डन स्केलवर करावे अशी अपेक्षा कायदा करत नाही. त्या क्षणी त्याने घेतलेला कोणताही निर्णय जो स्वतःला वाचवण्यासाठी होता तो ग्राह्य धरला जातो. या कलमात संबंधित असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे काय समजून घेऊया. अनुच्छेद भारतीय संविधानातील अनुच्छेद 21 स्वतःच्या जीविताचे रक्षण करण्याचा हक्क. BNS भारतीय न्यायसंहिता कलम 35 ज्यामध्ये शरीराच्या संरक्षणासाठी मृत्यू घडवण्याचा अधिकार दिला आहे त्याच अधिकाराचा हा विस्तार आहे. कलमाची समीक्षा काय. या कलमाची समीक्षा कशी करता येईल. कलम 44 हे संरक्षकाला खूप मोठे स्वातंत्र्य देते, मात्र यामुळे निरागस व्यक्तीच्या हक्कांचे काय असा प्रश्न उभा राहतो. तरीही कायद्याने असा विचार केला आहे की जर संरक्षकाने गोळी झाडली नाही तर तो नक्की मरेल, पण गोळी झाडली तर कदाचित निष्पाप व्यक्ती वाचेल किंवा जखमी होईल. या संभाव्यतेच्या आधारे संरक्षकाला सूट दिली जाते. निष्कर्ष काय काढता येईल तर भारतीय न्यायसंहिता कलम 44 हे स्पष्ट करते की स्वतःचे प्राण वाचवणे ही पहिली प्राथमिकता आहे. अत्यंत टोकाच्या परिस्थितीत अनावधाने झालेली निष्पाप व्यक्तीची हानी हा गुन्हा मानला जात नाही, कारण त्यामागे कोणताही गुन्हेगारी हेतू मेन्सरिया नसतो. तर मित्र, आज आपण भारतीय न्यायसंहितातील कलम 44च्या तरतुदी आज आपण सविस्तरपणे पाहिलेल्या आहेत. हे कलम अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून या कलमाच्या तरतुदी तुम्हाला अधिक चांगल्या प्रकारे समजतील. असेच कायदेविषयक ज्ञान मिळवण्यासाठी, माहिती मिळवण्यासाठी आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या प्रियजनांना, मित्रांना फॉरवर्ड करा, जेणेकरून त्यांचेही कायदेविषयक ज्ञान वाढेल, त्यांनाही कायदेविषयक माहिती मिळेल. तर आज आपण इथंच थांबूयात. धन्यवाद.